मटण म्हटलं की कसं झणझणीतच पाहिजे आणि भाकरीबरोबर कुस्करून खाण्यासाठी हे असं तर्रीबाज झणझणीत मटणाचा रस्सा हा पाहिजे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मटण बनवलं जातं. प्रत्येकाची मटण बनवण्याची पद्धत वेगळी असते. आमच्याकडे मटण जे बनवतात ना ते घरच्या मसाल्यात. बाहेरचे मसाले आणायचेच कशाला, कारण घरच्या मसाल्यात बनवलेल्या मटणाला चव जर इतकी भारी असेल तर. चविष्ट मटण लागण्यासाठी सुरुवातीला हळद मीठ घालून मटण शिजवून घेतो आणि नंतर आम्ही फोडणी करतो. त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलं, 1 मोठा चमचा तेल घातलं, 1 कांदा बारीक जो कट करून घेतलेला तो त्यामध्ये घातला. मटण स्वच्छ धुवून घेतलं, त्यामध्ये मीठ आणि हळद घातलेली आहे बघा. कांदा हलकासा ब्राऊन झाला की हे मटण त्या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाले हे नंतर फोडणीमध्ये वापरायचे. फक्त हळदी मिठातलं हे मटण शिजवून घेतलं की मुलांना पण थोडंसं सूप काढता येतं आणि मटण बनवण्याची पद्धत जी आहे ती आमच्या भागामध्ये अशी आहे. हे सगळं एकत्रित मिक्स करण्यासाठी छान असं मिक्स करून घेतलं. मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं आणि मटण जे आहे ते आमच्या पाण्यात शिजवायचं. तळाशी करपू नये म्हणून असं प्लेटवरती ठेवल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि लो फ्लेमवरती मटण शिजवलं की रश्श्याला पण छान अशी चव लागते. आता वेळ किती लागतो तर साधारणतः मटण शिजवण्यासाठी 45 ते 50 मिनटं लागतात. अधूनमधून एकसारखं हलवत राहायचं म्हणजे जे पीस आहे ते एकसारखे शिजतील आणि असं प्लेटमध्ये पाणी असेल तर मटण जे आहे ते तळाशी लागत नाही. मंद आचेवरती मटण शिजते तोपर्यंत मसाल्यात बघा काय काय घेतलं आहे. जिरे, बडीशेप, धणे घेतलेले आहेत, लवंग, दालचिनी, काळी मिरी, स्टारफूल, मोठी वेलची, छोटी वेलची, खोबरं आणि इथे तीळ घेतलेले आहेत आणि आपल्याला थोडीशी खसखस लागणार आहे हे कोरडा मसाला बनवण्यासाठी. आणि नंतर धणे, आल्याचे काप घेणार आहे, त्यामध्ये थोडासा पुदिना घालणार आहे, लसूण. आता हे सगळं भाजून घ्यायचं. सुरुवातीला तीळ भाजले कारण तीळ छान असे तडतडले तरच मसाल्याला चव छान लागते. आणि बाकीचे सर्व मसाले एकत्रित केले आणि छान असे भाजून घेतले, एका प्लेटमध्ये काढून घेतले. मसाले छान असे भाजले की मसाला जो बनवतो तो टेस्टी लागतो आणि असे मिडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे. खोबरं हलकं ब्राऊन होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं बघा. गावाकडे कसं चुलीच्या आरामध्ये खोबरं भाजलं जातं त्यामुळे पण चव छान लागते, परंतु ठीक आहे असं तव्यामध्ये छान भाजून घ्या. थंड होण्यासाठी साईडला ठेवा. हा कोरडा मसाला आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालायची आहे. खसखस भाजायची राहिलेली ती पुन्हा तव्यामध्ये भाजून घेतली आणि त्याच मसाल्यात काढून घेतली बघा. मसाला थोडासा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कोरडा मसाला सुरुवातीला फिरवून घ्यायचा. नंतर आल्याचे काप, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं. सर्व एकत्रितच वाटण करून घेते, परंतु सुरुवातीला कोरडा मसाला घेतला वाटून आणि नंतर आता हे आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. लसूण भरपूर घेतलेला आहे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घातल्या. थोडंसं पाणी घालून छान असं वाटण करून घेतलं. वाटणासाठी लागणारचं वाटण आपलं तयार आहे. आता जास्तीचे बाहेरचे मसाले घालायची गरज नाही. मसाला बनतोय तोपर्यंत इकडे अधूनमधून चेक करायचं मटण शिजलंय का. आणि तुम्हाला सांगते 45 ते 50 मिनटामध्ये मटण छान असं शिजतं. तरी पण आपण एकदा बघूया. हा जो पीस आहे तो तुटला की मटण शिजलं म्हणायचं आणि मंद आचेवरती पाणी न घालता हे मटण शिजवलेलं आहे. पाणी घालायची गरज लागत नाही आणि अंगच्या पाण्यात ज्यावेळी आपण शिजवतो त्यावेळी मटणाला चव खूप छान लागते. आणि बघा छान असं मटण शिजलं आहे. कधी कधी काय होतं मटण शिजवत असताना पटकन त्यामध्ये करपेल या भीतीने आपण पाणी ओततो आणि पाणी ओतलं की मटण शिजायला पण वेळ लागतो आणि जे पीस आहे त्याचीही चव बदलते. त्यामुळे नेहमी पाणी न घालता हे मटण छान असं मंद आचेवरती शिजलं की छान शिजलं पण जातं. मुलांच्यासाठी थोडंसं अळणी मटण, थोडंसं सूप साईडला काढलेलं आहे आणि तर राहिलेलं जे मटण आहे त्याचा रस्सा बनवायचा. त्यासाठी त्याच पातेल्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं, कारण मसाला जो आहे तो आपल्याला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर चटणी वापरायची आहे. 1 मोठा चमचा जो कांदा लसूण मसाला आहे तो इथे वापरते. सांगली, सातारा, कोल्हापूरकरांचा हा कांदा लसूण मसाला. थोडेसे बदल असतात बनवताना, परंतु चव खूप छान असते आणि जवळपास एकसारख्या पद्धतीनेच बनवला जातो. 1-2 जिन्नस आहे तो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ॲड केला जातो, परंतु हा कांदा लसूण मसाला या 3 भागामध्ये एकाच पद्धतीने बनवला जातो. भरपूर अशी चटणी घातली कारण झणझणीत असा तर्रीबाज बनवायचा होता. मसाला परतून घेण्यासाठी सुरुवातीला कांदा लसूण मसाला परतून घेतला, नंतर जे वाटण करून घेतलेलं ते आता छान असं या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. सुरुवातीला खडे मसाले भाजलेले आहेत, पुन्हा तेलामध्ये छान असे भाजले की खमंग चव लागते आणि त्यासाठी आणखी थोड्या वेळासाठी परतून घेते बघा. छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. मसाला थोडासा कोरडा वाटला तर त्यामध्ये तुम्ही मटण जे शिजवलेलं पाणी आहे ते त्यामध्ये ॲड करू शकता किंवा थोडंसं पाणी ॲड करायचं. पण छान असा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. साधारणतः 2 ते 3 मिनटं परतून घेतल्यानंतर मसाला छान असा भाजला गेला आहे. थोडासा कोरडा वाटला तर अशा पद्धतीने पाणी त्यामध्ये घालायचं आणि छान असं पुन्हा परतून घ्यायचं.
मसाल्याचं वाटण करत असताना पुदिना थोडासा नक्की घाला. काही ठिकाणी घालत नाहीत, परंतु तुम्ही कधी जर या पद्धतीने बनवलं नसेल तर थोडीशी पुदिन्याची पानं आहेत ना मसाला करताना वापरा. त्याचा फ्लेवर जो आहे तो रस्स्याला खूप छान लागतो. सुरुवातीला मटण शिजवत असताना कांदा घातलेला, त्यामुळे नंतर मसाल्यात मी कांदा घालत नाही. आणि टोमॅटोची जी टेस्ट आहे ते मटणात मला आवडत नसल्यामुळे मी टोमॅटो वापरत नाही. मग तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा टोमॅटो त्यामध्ये ॲड करू शकता. आता जे शिजवून घेतलेलं मटण आहे या मसाल्यात छान असं मिक्स करून घ्यायचं. सुकं मटण जरी बनवायचं असेल तर याच पद्धतीने बनवायचं. ग्रेव्ही कमी करायची आणि खरंच जबरदस्त चवीला या पद्धतीने बनवलं तर लागतं. आता आपल्याला जर रस्सा बनवायचा होता तर त्यासाठी गरमच पाणी वापरायचं, म्हणजे छान अशी मटणाला तर्री येते. मटण किंवा चिकन बनवत असताना थंड पाण्याचा वापर करायचा नाही. पटकन शिजण्यासाठी गरमच पाणी वापरायचं. आणि जरी रस्सा बनवत असाल तर कोमट पाणी वापरायचं. त्यामुळे रस्सा जो आहे तो चवीला पण छान लागतो. मटण रश्श्याला छान अशी तर्री येते, त्यामुळे कोमट पाणी इथे मी वापरत आहे. ते बघा छान असं थोडा वेळ मसाला शिजून दिलं की तर गरजेनुसार पाणी घालायचं. आता भाकरी म्हटलं की भाकरीसोबत कुस्करून खाण्यासाठी भरपूर असा रस्सा बनवायचा आहे, त्यामुळे गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करते. सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे वरून नंतर मीठ घालायची गरज नाही. आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि छान अशी एक उकळी येऊ द्यायची. आणखी 1-2 मिनटासाठी मसाल्यात हे मटण शिजू द्यायचं. मैत्रिणींनो, आमच्या भागामध्ये मटण बनवण्याची पद्धत ही आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे जेव्हापासून या पद्धतीने मी मटण बनवते तेव्हापासून बाहेरचे मसाले जे आहे ते वापरायचं बंद केलेलं आहे. हॉटेलपेक्षा भारी चवीचं घरीच बनवलेलं हे मटण तितकं जबरदस्त चवीला लागतं. झणझणीत असा रस्सा बनवून मैत्रिणींनो तयार आहे. याबरोबर खाण्यासाठी भात, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा भात कशाबरोबरही खाऊ शकता. उकळी आली, थोडीशी कोथिंबीर वरून घातली आणि इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मैत्रिणींनो, छान झणझणीत असं मटणचा रस्सा तयार आहे. आता लवकरच धुलीवंदन येते. मग धुलीवंदनला जर तुमच्याकडे मटणाचा बेत असेल तर या पद्धतीने नक्की बनवा. मी आमच्या पद्धतीने तर हा व्हिडिओ शेअर केला. मैत्रिणींनो, सांगलीकर असशील तर तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात तेही मला सांगा. कोल्हापूरकरांनी त्यांची पद्धत मला नक्की कमेंट करून सांगा. आणि साताराकरांचा झणझणीत रस्सा त्यांनीही मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भागामध्ये पण मटण याच पद्धतीने तुम्ही बनवता का? सांगलीकरांच्या पद्धतीने बनवलेली चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला दिसायला लाल भडक आहे, तितकीच खमंग चवीची अशी ही चटणी प्रत्येक भाजीतही तुम्ही वापरू शकता. जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ताजे मसाले वापरून बनवलेली चटणी तुमच्यासाठी विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर कोणाला हवे असेल तर नक्की कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे.